ज्या राज्यात घोडे आहेत तो ती राज्य बघा कुठे गेले. तामिळनाडू बघा टॉपला चाललंय. तुमचे गुजरात, राजस्थान घरटी घोडी आहेत. कधी तिथं भिकारी बघितलंय का? नाही नाही नाही. म्हणून आम्ही सांगतो महाराष्ट्रात एकतर देशी गाय आणि एकतर घोडा पाळा. नाही म्हणजे देवमन बिमन समजो देवमन पण आहे याला. बर अब एक आलिशान वाला बच्चा आलिशान ब्लड लाईनचाच आहे हा मारवाडी मध्ये. अच्छा देवळी लाईन मध्ये गुरु म्हणून जो घोडा आहे त्याचा बच्चा आहे हा. काळा पंचकल्याण म्हणते याला. काळा पंचकल्याण बाल चालणारा घोडा आहे. चालणारा. नमस्कार, माझं नाव दीपक शंकर पाटील. अकलूज बाजारात आलोय. दरवर्षी आम्ही येतो. वर्षातनं एकदा आम्ही सगळे व्यापारी स्टेटफॉर्मवाले भेटतो, राहतो, मजा करतो, घोडी विकतो, घोडी विकत घेतो. आणि घोड्याबद्दल आम्ही लोकांना बरेच गोष्टी सांगतो की एकतरी गाय आणि घोडा पाळा. हे जे आहे हे दुर्मिळ होत चालले. आज जर प्रत्येक घराचा एक घोडा नाही पळला ती घोड्याची प्रजाती संपून जाणार ना. लक्षात आलं का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या राज्यात घोडे आहेत तो ती राज्य बघा कुठे गेले. तामिळनाडू बघा टॉपला चाललंय. तुमचे गुजरात, राजस्थान घरटी घोडी आहेत. कधी तिथं भिकारी बघितलंय का? नाही नाही नाही. म्हणून आम्ही सांगतो महाराष्ट्रात एकतर देशी गाय आणि एकतर घोडा पाळा. नाही म्हणजे आता म्हणतात की म्हणजे बऱ्याचशा वयस्कर लोकांकडून ऐकायला मिळतं की घोड्याला बऱ्याचशा खोड्या असतात, 52 खोडी वगैरे. ते काय विषय प्रकार काय आहे का? बघा, घोडा देवाची देण आहे. होय. 52 खोडी माणसाने बनवलेली आहेत. आता हे व्यापारी आहेत, त्यांना यो घोडा आवडलाय, हे मला विकायचा आहे. काय नसताना ते खोड आहे म्हटलं की फुकट मिळते व्यापाऱ्याला. त्याला म्हणतात 52 खोडी. देवाने बनवलेल्या वस्तूला काही खोड्या नसतात. फक्त आपण जर व्यवस्थित बघून घेतली, जे मानतात त्याने बघून घ्यायची. बालभौरी किंवा एखादी गोम असते बरोबर. हो हो हो. पण ती गोम काय वाईट नसती. फक्त कसं आहे, त्याचा घाम जर आला ना खाली तर तिथं गुदगुल्या होतात. आणि गुदगुल्या झाल्यामुळे घोडी फेकून देते, उड्या मारायला. उड्या मारायला. दुसरं काय घोडी उडणे. घोडा 14 रत्नातलं एक रत्न आहे काय. आणि मी तर म्हणतो सगळ्यांना, ज्याच्याकडे संपत्ती थोडी त्याने पाळावी गाय आणि घोडी. बरोबर आहे. म्हणजे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्या दारात एक तरी घोडी आणि एक देशी गाय पाहिजे. अहो तुम्ही मला सांगा, स्वतःला क्षत्रिय सांगायचं, मिशा वाढवायच्या, दाढी वाढवायच्या आणि घरात शेरड पाळायची, कुणी सांगितले? नाही. बरोबर आहे की आपण क्षत्रिय जर घोडं पाळा काय, हा, आणि त्याचं इन्कम बी आहे. बरोबर आहे की. आपण मला सांगा, तुम्ही 10 शेरड केली, वर्षाची इन्कम किती आहे तुमचं? नाही. एक घोडी घेऊन जावा, चांगला नर दाखवा, बाजारात आणा. 6 महिन्याचा बच्चा ऐकतोय 4 लाख 5 लाखाला. बरोबर आहे की. किती खायला घालायला लागतंय त्याला? लय 50,000 6 महिने खाते, ते बी दूध बीत पिऊन. बरोबर आहे की. लिहून देतो. तुमचं माझं गाव आटपाडी, सांगली जिल्ह्यातील तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, गाव शेटपळ. बर बर. दीपक शंकर पाटील माझं नाव आहे. श्री मयुरेश स्टेटफॉर्म म्हणून माझं स्टेटफॉर्म आहे. माझं अजून एक स्टेटफॉर्म राजस्थानला आहे. आणि इथं आमचं मठ पण आहे, निराधार आश्रम आहे. आम्ही सगळं सांभाळत असतो, त्यासोबत ही घोडी सांभाळत असतो. बर बर बर. चांगलं काम करताय काका. आपल्या वाटचाली शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकलूजच्या घोडे बाजारामध्ये आता आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील एक नामवंत घोड्याचे व्यापारी, ज्यांना घोडे व्यापारामध्ये 40 वर्षाचा अनुभव आहे. नाशिकहून आलेत. दादा नाव काय आपलं? बाळू गोसावी. बाळू गोसावी. चला आपल्यापाशी काय काय आता? अब हा एक घोडा आहे. काय आहे खासियत त्याची? हा मारवाडी पंचकल्याण आहे. पंचकल्याण मारवाडी. काळा पंचकल्याण म्हणते याला. काळा पंचकल्याण बालभौरी. लाईन वाला आहे. कोणत्या लाईनचा आहे? ओ बापू कोणत्या लाईनचा हा? आलिशान का? आलिशान लाईन मध्ये. हा बालभौरी एकदम टकाटक आहे. बालभौरीचा साथ. फक्त देवमन पाहिजे होता. हा चालणारा घोडा आहे. चालणारा. हा. सिंधी मध्ये येतो का? नाही नाही, मारवाडच आहे हा. मारवाडच आहे. पण लई चालतो. ह्याचं वय किती आहे आता? वय आहे याचं 4-4.5 वर्ष. बर बर. लई पण लई चालतो चाली. हा ऐक नुकरा. हा नुकरा पंजाबी. ह्याचं काय आता वय किती आहे ह्याचं?
वय याचं 2.5 वर्षाचं आहे. आणि हाईट हाईट 59 माप आहे. 59 इंच. आता हे म्हणजे लग्नात वरातीसाठी त्याचा उपयोग होतो ना जास्त करून. वहिनी शौकीन भी. हा बा एक आलिशान वाला बच्चा. आलिशान ब्लड लाईनचाच आहे हा मारवाडीमध्ये. आता वय किती आहे याचं? वय असा 6-7 महिन्यात आहे. 6-7 महिन्याचा. याचा ह्याची हाईट किती आहे? हाईट आता अजून 55-56 आहे. म्हणजे सरासरी 65 इंचापर्यंत जाऊ शकतो हा घोडा. हो, हो. नर आहे की मादा? नर आहे नर. नर. आलिशान ब्लड लाईन मध्ये आहे हा मारवाड मध्ये. हा. देवळी लाईनचा. गुरु म्हणून गुरुचा पिल्ला. अच्छा, देवळी लाईन मध्ये गुरु म्हणून जो घोडा आहे त्याचा बच्चा आहे हा. किती महिन्याचा आहे हा? असा 18-19 महिन्याच्या आसपास. बरोबर. कोणत्या जातीमध्ये येतो हा? हा मारवाडच येतो. मारवाडच ग्रे कलर मध्ये. ग्रे मध्ये. बर. देवळी लाईनचा आहे. देवळी लाईनचाच मारवाड मध्ये घोडा आहे हा. त्याचं वय किती आहे? वय असं तर हा बी 20 महिन्याच्या आसपास. 20 महिन्याच्या आसपास. बालभौरी एकदम टकाटक आहे याची पण. एक नंबर आहे. देवमन बिवमन समजो. देवमन पण आहे याला. ते बाई एक घोडी पंजाब. पंजाबी. देवळी लाईन. देवळी लाईनचा गुरु मध्ये. प्रभातचा मुलगा आहे तो. प्रभात. मारवाडी मध्ये प्रभात घोडा होता त्याचा मुलगा. मुलगा. देवळी लाईन. देवळी लाईन. हा नंबर सांगा ना काका. 96 57 36 13 19. जर कोणाला चांगल्या क्वालिटीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये घोडे घ्यायचे असतील तर या काकांना नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद काका.